बाशिंग तुझ्या नावाचं गुढी घ्याला बांधून. तात्या, तू सांगतो ते खरे ना? यातलं एक जरी वाक्य खोटं ठरलं तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आईची आण घेऊन सांगतोय सरपंच. मी माझ्या डोळ्यांनी त्या दोघांना एकत्र बघितले. कोण होता तो? पाटलाचा आमल्या. कोमल आली का घरी? घरी नाही. नाही? फोन लावा तिला. आपण ह्या नंबरवर संपर्क करण्यास प्रयत्न करत आहात तो यावेळी बंद लागतोय फोन. फोन लागतोय. अर्धा तास आहे तुमच्याकडं. गावात बॉम्ब व्हायच्या आहेत, त्यांना इथं हजर करा. चला निघा. हॅलो, कुठे आहे तू? लवकर ये वाड्यावर. सर ए आप्पा, अहो आणा ना किटली लवकर. पाऊस पडतो एक तर. होय रे योग्य, ते सागे म्हणत होता ते खरं आहे का? काय तेच ते नानाच्या पोरीचं तुझं काय आहे ना प्रेम? खरंय? अरे काय डोकं फिरलं काय तुझं? आता काय त्या आंधळ्या पोरी बरोबर लग्न करणार का तू? ए योग्या, अरे तुला काय कळतंय का? कळतंय ना नाना, आणि हे पण कळतंय का तुम्ही मरेपर्यंत सुधारायचे नाही. तुम्हाला ऐकून बरं वाटणार असेल तर एक गोष्ट सांगू का? मयुरीला बघायला पाहुणे येणार आहेत आणि तिचं सुद्धा जमवायचं चाललं. लय बरं वाटलं असेल नाही का? आता फार मन शांत झालं असेल. तुला आपलं चांगलं सांगावं तर तू आमच्याच डाफर. जातो किटली घेऊन. योग्या, होय योग्या. आता हे कायला पावसा पाण्याचं तडफडायला आलं इथं? तुझा मोबाईल कुठे? चार्जिंगला लावलाय घरात. हे सरपंचाची कोमल पळून गेली आणि आपला आमल्या पण गायब आहे. पण आमल्या कोमल तर मला काय माहित. या घालून तुम्ही दूध आता. चल बरं. या घालून. यायचं बावळाटी बाळ. अण्णा, हां, आमल्या दिसला का? येत असतो पण सकाळपासून काही दिसलं नाही. पुढे उलातलंय काय माहिती. पहिला हे आमल्या इथं पण नाही राव. पुढे गेलं काय माहित. ओके, आमल्या फोन उचलना झालाय. कुठे गेलाय? कारखान्यात भरती निघाली आहे तेव्हा सरपंच विचारत होते. अरे सकाळपासून कुठं उलातलाय काय माहित, घराला पाय लागत नाही त्याचे. थांब 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 थांब. नक्की माहित नाही तुला? तू फंटर काय करतो रे इथं? आता मस्करी करायला काय मी मिळवणी आहे काय तुमची? बरं, रामभाऊ कुठे गेलेत? कामाला गेलेत ते.
काय गा अक्के हा फंटर कशाला आला होता? अरे कारखान्यावर भरती निघाली, त्या आमल्यासाठी विचारायला आले होते, पण हो कुठे आहे काय माहिती, याचाच पत्ता नाही. सकाळी घरी आला होता तो, मला जुन्नरला चाललोय, आल्यावर देतो पाठवून. जाऊ का? योग्य बरं आहे ना सगळं? सरपंचाचे माणसं आले होते आता तुम्ही आलात. कशाला काळजी करते अक्की, बरं आहे सगळं. आणि आम्ही बंडू पाटलं का चाललो होतो, जाता जाता या फंटरची गाडी दिसली तर म्हणलं बघावं काय आहे. जाऊ का? कुठे गेले असतील हे दोघं? आहे गेलेला पळून जाऊन लग्न करायचं होतं, आपल्याला सांगितलं सुद्धा नाही. लय हरमी निघलं बरं का आमल्या. लय हरामी. मला नाही वाटत आम्हाला पळून गेला असं. मग काय पंढरपूरला वारीला गेला काय? काय बोलतो योग्या? आमल्या पळून जाणार यातला नाही रे. आणि तो असं आहे ना, त्याला लग्न करायचं असतं ना, गावातली सगळी लोक जमा केली असतील, लग्न केलं असतं. आणि पळून जायचं असतं तर आधी आपल्याला सांगितलं असतं. आपला गाण दोस्त येतो. मग कोमी कुठं गेली? ती एकटी तर नाही ना पळून जाणार. तोच लफडा झालाय ना, दोघे संघच गायब झाले. त्याच्यामुळे ना सगळा संशय आमल्यावर जातोय. एक मात्र खरंय, 100% आमल्या पळून नाही गेला. मग गेला कुठं? पीने को मेरे पीना ना कहो, मैं यूं ही तो नहीं पीता हूँ गम भुलाने के लिए. मला माहिती, चल. कुठं? कुठं चल ना, सांगतो ना. ए योग्या, अरे योग्या, अरे 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 आपल्या गावातली पोरगी पळून गेली रे. ए योग्या, अरे थांब, येतो, थांब. तू सांगितलं ना दारू घेऊन ये, दारू घेऊन ये. चल तू काम कर, बाहेर खाव, मला नको शिकू. तुम्ही खूप पिलेले आहेत, आम्हाला जास्त दारू देता येत नाही. मला नको सांगू, मला दारू घेऊन ये जा. सर थोडं तरी ऐकत जावं सर. सांगितलंय ना ते काम कर. आमल्या काय गोंधळ चालला रे तुझा? सर यांना तेच सांगतोय की तुम्ही जास्त पिलेले आहात, आता बास करा. ते ऐकत नाहीयेत. तू पैशाचे पेतो कर रे बाहेर खाव. सर हे बघा, हे बाकीच्या कस्टमरांना सुद्धा त्रास दिलेला आहे यांनी, आणि आमच्या इथं नियम आहे, जास्त दारू झाली तर आम्ही परत दारू देत नाही. तुम्ही काउंटर बिल काढून ठेवा, बघतो आम्ही. सांभाळा सर. ए आमल्या उठ. अरे बघा दारू प्यायची मला. मी मुस्काट फोडी ना. तू बस. सागा बस खाली. अरे मी पैसे देतो. मला माहिती तुझ्या मस्त पैसा आहे, पण आज नाही, उद्या येऊ. चल. अरे मला दारू प्यायची योग्या. अरे दारू. चल. सोडे योग्य, योग्य सोड ना मला. अरे मला दारू प्यायची योग्य. सांग ना तू. बसवर याला. अरे दारू प्यायची. काय झालं सरपंच? असं अचानक इथं का घेऊन आले आम्हाला? तुझं कार्ट कुठे? त्याला शोधून शोधून दमलो आम्ही. अहो ते जुन्नरला गेलाय, अजून आला नाही. आज एवढा उशीर कस काय झाला काय माहिती त्याला. तुझ्या कार्ट्याने माझ्या पुरीला पळवलंय. मला दारू दे योग्य. मला दारू प्यायची. योग्य दारू दे मग. ए साग्या नीट सांग बरं का, नाही तर मुस्काट फोडीन मी याचं. तू नीट राहा बरं का, नाही तर मुस्काट पडीन ते. तू जाई फोडीन बरं का, वाढव बोलतो का? अरे आजच्या दिवस मला अडू नका.
उद्यापासून तुम्ही जे बोलता ना मी ते करतो, पण मला दारू पिऊ द्या आज. मला दारू द्या प्लीज. मी आज जोडतो, मला आजचे दिवस दारू पिऊ द्या. आमल्या काय झालं नीट सांग बरं. कोमल कुठे आहे? फसवलं मला तिने, मला चुत्त्यात बनवलं तिने. खूप प्रेम करत होतो रे तिच्यावर. 1 वर्षापासून प्रेम करत होतो. मला म्हणाली पण होती की आपण लगीन करू. फसवलं मला ती. अरे फसवलं म्हणजे नेमकं काय झालं? कुठं गेली कोमल? पळून गेली. पळून गेली? आमल्या नीट सांग काय झाले. अरे तुम्ही 2 जण भेटले होते ना गावात तर सगळीकडे चर्चा सुरू आहे तू आणि ती पळून गेला म्हणून. आणि तुम्हाला बघितलं होतं गावात बोलताना. मग कुठं गेली कोमल? हो भेटलो होतो आज आम्ही दुपारी. तेव्हा त्या तात्या मानेने बघितलं आणि कोमल नक्की काय खेळ लावलास तू? हां, गेले 2 महिने माझ्याशी बोलत नाहीयेस तू. फोन केला तर फोन उचलत नाहीयेस, मेसेज केला तर मेसेजचा रिप्लाय देत नाहीयेस. बोल कोमल. तात्या आता घरी सांगणार. पप्पा माझं कॉलेज बंद करणार आणि बाहेर फिरणंही बंद करणार. आता मी काय करू? तात्या तात्या मी हात जोडतो तुम्हाला. सरपंचांना काही सांगू नका, नाही तर कोमलचं कॉलेज बंद होईल. अहो काय ताई साहेब, हा शोभताय का तुम्हाला हे? लाज वाटायला पाहिजे ना. सरपंचाला तर सांगणारच आहे मी. त्या माणसाचे लय उपकार आहेत माझ्यावर. त्या माणसाला नाही फसवू शकत मी. आणि तुम्हाला तरी लाज वाटायला पाहिजे ना ताई साहेब. त्या माणसाचे काय नाव आहे गावात? तुला किती वेळा सांगत होते मला भेटू नको. कोणी बघितलं तर संपून जाईल सगळं. संपलं ना आता सगळं. संपलं सगळं तुझ्यामुळे आमल्या. कोमल मला फक्त इतकंच विचारायचं होतं, तू माझ्याशी असं का वागतेस? गेले 2 महिने तू मला टाळतेस. तुझं प्रेम नाही आहे का माझ्यावर? नाहीये माझं तुझ्यावर प्रेम. तुला किती वेळा सांगितलं माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. तुला मी इग्नोर करते तर कळत नाहीये का? सगळा प्लॅन फिसकटवला माझा. प्लॅन? कसला प्लॅन कोमल? कसला प्लॅन? माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. मी त्याच्याशी लग्न करणार. पुढच्या आठवड्यात सगळं ठरलं होतं. पण म्हणजे तुझं माझ्यावरती प्रेम? काय प्रेम घेऊन बसलायस रे तू? काय तुझ्याकडे ना नोकरी ना पैसा ना शेती? काय करू तुझ्याशी लग्न करून? त्याने मला प्रपोज करतात सोन्याची चेन दिली होती. तू काय करू शकतोस माझ्यासाठी? अरे तुला साधा जॉब मिळेना. किती मागे लागले होते, जॉब कर. ऐकलंस तू माझं? हे बघ आमल्या, ऐक माझी तुला एक विनंती आहे. मी आताच बाल्यासोबत पळून जाणार. तू प्लीज कोणाला सांगू नकोस. हा तुझा फोन दे. फोन स्विच ऑफ कर. कोणाला काही सांगू नकोस. एवढं तरी करशील ना रे माझ्यासाठी? प्लीज कोणाला सांगू नकोस. हॅलो, ऐक तू आत्ताच आहे. आपल्याला आत्ताच निघून जावं लागेल. हा तू ये लवकर. याचं म्हणजे कसं झालं माहितीये का? झाड राखलं शेतकऱ्यानं आणि फळ घाललं पोपटानं. हे बघ मी तुला आधीच म्हणलं होतं त्या पोरीच्या नादी नको लागू. लय गुणाची ती, पण कुणाचीच नाही ती. वास मारीत हिंडती सगळीकडे, वास मारीत. ए आमल्या, त्याच्यावर काय धावून जातो रे? तुझी चुकी ना? कारण त्या बिळात लपून बसला होता तू.
अरे ती मला म्हणाली होती की कोणाला सांगू नको. आमल्या गावात काय सुरू आहे माहिती आहे का? तू आणि कोमल पळून गेलेत, तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे. आता त्या सरपंचाला आणि त्याच्या माणसांना काय आणि कसं समजवायचं रे? योग्या योग्या आमल्या अरे ते अक्कानी रामादादाला ए पांड्या, काय झालं? नीट बोल. ते सरपंचाची माणसं बंगल्यावर घेऊन गेले. काय? चल बस बस. अरे पटकन चल. कुठे आमल्या कुठे सांग ना. आमल्या कुठे? तू गवळ डोक्यात जाऊ नको. दादाला हात लावायचा नाही, आता हात कापून टाकीन. तुझ्या आईला तुझ्या हा वाढव्या. सरपंच, आमल्याला हात लावायचा नाही, त्यांनी काही केलं नाही. त्यांनी काय केलं नाही सांग. माझी पोरगी कुठे? नाही तर तुझ्या सगळं तुझ्या आईबापाला खलास करून टाकेन. सरपंच, त्याला जर तुझ्या पुरीसोबत पळून जायचं असतं ना, तो इथं दिसला असता का? जरा नीट विचार करा. त्याच्याबरोबर होती ती, विचार त्याला. हो भेटलो होतो तिला मी, पण ती दुसऱ्या सोबत पळून गेली. खोटं बोलू नको आमल्या, फास लावीन तुला. सरपंच, तो खरं सांगतोय. कोमल दुसऱ्या कोणासोबत तरी पळून गेली. त्याच्यासोबत गेली अशी तो इथं आला असता का? अखिलन दादाला घरी जाऊ दे, मी थांबतो इथे. जमणार नाही. जोपर्यंत माझी पोरगी येत नाहीत तोपर्यंत इथं कोणीच हलणार नाही. हा बोला विजय साहेब, लागला का पत्ता? कुठे? हा ठीक आहे.